सन आयलाय गो नारळी पुनवेचा, सोहळा आयलाय गो सन मराठीवरचा. मी ढोलकर दर्याचा राजा हायकोली वाऱ्याचा, मी ढोलकर दर्याचा राजा हायकोली वाऱ्याचा. दर्या किनारी हात हाताने घेते ग आधार संगतीचा, दर्या किनारी हात हाताने घेते ग आधार संगतीचा. मी ढोलकर दर्याचा राजा हायकोली वाऱ्याचा, मी ढोलकर दर्याचा राजा हायकोली वाऱ्याचा. माझे मनान वादल उठतय, तुझ्यासाठी जीव यो तुटतय. तू नेसून ये नवारी, तुला गावाचे नाक्याव भेटतय. हो माझे मनान वादल उठतय, तुझ्यासाठी जीव यो तुटतय. तू नेसून ये नवारी, तुला गावाचे नाक्याव भेटतय. जरा बघू दे जवलून गो तुझा मुखरा सोन्याचा, जरा बघू दे जवलून गो तुझा मुखरा सोन्याचा. मंडळी, आपल्या कोळी बांधवांचा सगळ्यात मोठा सण आलाय आणि तो म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि त्या निमित्ताने आपण कोळीवाड्यात आलोय. आज दर्याला सोनेरी नारळ वाहून कोळी बांधव उद्यापासून आपल्या होरी दर्यात घेऊन जाणार. त्यामुळे आजचा दिवस आहे उत्साहाचा आणि आनंदाचा. ढोलकरी दर्याचा राजा हायकोली वाऱ्याचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष आणि मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत मुंबईतील चेंबूर या ठिकाणी, तिथल्या माहुल गावात आपण इथे आलेलो आहोत. आणि हा सगळा आपला अगदी आवडीचा आपला हा सगळा कोळीवाडा आहे. मी तिथे आलेलो आहे आणि तुम्ही बघताय सगळ्या ताया, ह्या माझ्या सगळ्या ताया अगदी छान नटून थटून इथे आलेल्या. अरे बापरे, हो 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 म्हणजे तुम्हाला सांगतो की नारळी पौर्णिमा आहे आज आणि महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला ना की आपले सगळे कोळी बांधव आहेत ते आपापल्या नौका अशा किनारी लावतात आणि समुद्राची पूजा केली जाते, नारळ वाहिला जातो आणि पुन्हा एकदा सागरात येण्यासाठी ते विनंती करत असतात. आणि हा जो सण आहे ना, हा जो सण माझ्या या सगळ्या कोळी ताया आहेत ना, हा सण इतका आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात ना की त्यांनी म्हणजे ना तुम्हाला सांगतो, मला फोन करून खास आधी ते बोलवून घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमचा हा जो 16 सख्यांचा कार्यक्रम आहे हा इथे आमच्या इथून तुम्ही करा, कारण आम्हाला सुद्धा खेळायचंय. त्याच्यामुळे मी आज त्यांच्या आग्रहाखातर मी इथे आलेलो आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुमच्या बरोबर तर मी खेळणारच आहे. धमाल मजा मस्ती करायची आपण, हा मस्त पैकी, हो की नाही? हा आणि बघणार आहोत कोण होणार आहे हुकमाची राणी. त्या बात आहे, पण खूप छान वाटतं आहे की नाही. आणि तुम्हाला एक खरं सांगतो ना, म्हणजे कोळी बांधवांची हीच एक खासियत आहे किंवा हाच एक गोडवा आहे. ह्या ज्या सगळ्या ताया आणि हे जे सगळे दाग दागिने अंगावरती, ही जी श्रीमंती आहे ना, ह्याची श्रीमंती बघण्यात खरंच एक वेगळाच आनंद असतो. त्या बात आहे आणि खरंच मजा येणार आहे आजच्या भागामध्ये. तेव्हा आपण अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. त्या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी तर निघणार की नाही, है की नाही? चला तर मग जाऊया सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. सौ नैना चेतन पाटील. माहेर कुठलं? माहुलगाव. माहुलगाव. आणि सासर? माहुलगाव. किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष झालेली आहेत. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर बद्दल सांगायचं बोललं तर 10 वर्षाची होती मी, तर आमचे वडील आम्हाला सोडून गेले. सोमवारी माझे वडील गेले, शनिवारी माझे काका गेले, 7 महिन्यांनी माझे आजोबा गेले. जेव्हा गेले वडील ना, तेव्हा त्याच्याबरोबर माझी आईचं कुंकू गेला, माझ्या आईच्या बांगड्या गेल्या, माझ्या आईचा गजरा गेला, माझ्या आईचं सगळं हसणं गेलं.
अक्षरशः मग भावाला शिक्षण सोडावं लागलं, कारण की आम्हाला बघणारं कोण नव्हतं. खूप आठवण येते, भरपूर अशा गोष्टी आहेत वडिलांच्या. पण आता असं वाटतंय का वडील हवे होते, ऍटलिस्ट ते मला कधीतरी सुखाने सासरी आले असते का बाई तू कशी आहेस. जेव्हा मी लोकांच्या वडिलांना बघते की जातात मुलीला भेटायला, तर मला खूप वाईट वाटतं. तर भावाने आम्हाला कधी टाकलं नाही, त्याचं खूप वाईट वाटतंय की त्याला आमच्या मुली शिक्षण सोडावं लागलं. नाही तर आज खरंच तो पण कुठेतरी व्यवस्थित त्याचा पण जॉब असता. मोठ्या बहिणीने भरपूर सपोर्ट केला, म्हणजे कधी तिने स्वतःला कपडे नाही घेतले, पण मला कपड्यांची मॅचिंगची बुटं मला असायची. तिने स्वतःचा कधी विचार नाही केला, पण तिने माझ्यासाठी भरपूर काय केलं. या गोष्टीचं मला आता भरपूर म्हणजे तिचं आठवतं का तिने एवढा माझ्यावरती जीव लावला. आम्ही 4 भावंड, पण आता काही सगळ्यांचं व्यवस्थित आहे, सेटल आहेत, आणि मला माझं पण खूप चांगलं आहे. म्हणजे एक गोष्ट सांगायची काय, जे मला माझ्या वडिलांकडे भेटलं नाही ते मला आता माझा नवरा सगळं पुरवतोय. वा. ज्या गोष्टीवरती मी बोट ठेवणार ती गोष्ट मला आलीच पाहिजे. त्या गोष्टीत मला कधी कमी नाही केली, खाण्यात नाही, पिण्यात नाही, कधी नाही. अक्षरशः कधी माहेरी गेलं ना की मिस्टर बोलतात माझ्या आईला, आई हिने मला आज बघा सतवलं. आई असं नाही, त्यांनी मला सतवलं. हे जावयांबद्दल काय बोलू नको, मला माहिती आहे जावे असं करणारच नाही, तुझी चुकी असेल. एवढं अक्षरशः म्हणजे कधी कधी मला मिस्टर बोलतात की नाही ना तुझे वडील असते तर कसं असतं. खूप म्हणजे वेगळं असतं, सांगू शकत नाही शब्दामध्ये. एकंदरीत काय की सगळे माहेरची पण आणि सासरची पण खूप ही जी तुझी आपली हक्काची माणसं ती खूप छान मिळाली तुला. आणि माझं तेच म्हणणं आहे की आपल्या घरातल्याच आपल्या ह्या हुकमाच्या राणीवरती जर प्रत्येकाने असंच जर केअर केली किंवा असं जर तिची काळजी घेतली, तिला सांभाळलं, तिने तितकंच प्रेम केलं, तर मला असं वाटतं की प्रत्येक ताई ही अत्यंत आनंदी असेल, खुश असेल आणि तिचा संसार अगदी सुखाचा होऊन जाईल. ताई खूप नशिबाने असतो त्या बाबतीत. आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. माहेरच्या या भाऊक करणाऱ्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळांकडे, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. कोणाकोणाला व्हायचं हुकमाची राणी? हात वरती करा. हात सगळ्यांनाच व्हायचंय. चला लवकर खेळायला, चला लवकर. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हा, तर या सगळ्या ताया आल्यात आपल्या पहिल्या खेळामध्ये, आणि ज्या खेळाचं नाव आहे खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली. हसल्याशिवाय दिवसच नाही जात माझा. नवऱ्यासोबत भांडणं झालं तरी मी हसते. भांडण झालं तरी पण हसते भाऊजी हो, बरोबर. हो. हा, म्हणजे असे भाऊजी एकदम रागवले बिगवले की तू हसायला लागते. रागवले का मी हसते. मग ते काय करतात? रागाने जातात. कुठे जातात? बेडरूम मध्ये. ठीक आहे, हरकत नाही. भाऊजी रागवल्यानंतर बेडरूम मध्ये जातात, चांगली गोष्ट आहे. आणि आता खेळाचं नाव काय आहे? हसली ती फसली. हा, खेळाचं नाव काय? हसली ती फसली. हा. हसली ती फसली. अगं बाई. हसली ती फसली. बरं ठीक आहे. हा, खेळाचं नाव काय? हसली ती फसली. हा. हसली ते फसली. अगं बाई. ठीक आहे, हरकत नाही. हा, आपल्या खेळाचं नाव काय? हसली ती फसली. हसली ती फसली. भाऊजींचं काय होत असेल बाबा. ठीक आहे, हरकत नाही. हा, नाव कळलेलं आहे तुम्हाला, खेळाचं नाव कळलेलं आहे. आणि आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे, आपण लहानपणापासून स्टॅच्यू हा खेळ खेळत आलेलो आहे. पण हा खेळ असा आहे की ते संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना जागेवरतीच अगदी छान नाचायचंय, नृत्य सादर करायचं, तुम्हाला जसं येईल तसं. आणि एका ठिकाणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. ठीक आहे, पण उभं राहायचंय म्हणजे ती स्टेप असायला पाहिजे. ती पोझिशन म्हणजे स्टेप असायला पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही आणि डोळे मिचकावायचे नाही. हा, ओके. कळलेत तुम्हाला नियम आणि अटी? व्हेरी गुड. चला आता मस्तपैकी छान नृत्य करायचंय आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, जागेवरती जा. हा, हो, मुझे प्यार नहीं तुझसे है, हो. मुझे दिल को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे है, मुझे दिल को
कुठे मग हे तू ताई ए ताई 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 हसली नि फसली ताई तिथं बसू शकते. बापरे ताई तुम्ही पण हसलेला आहात. माझं कामच आहे ते पण हसवायचं, तुम्ही हसायचं नाही ना. हा आता इथं जाऊया. कशी आहेस ताई? बरी आहे सांगते. बाद झालेली आहे, बाद झालेली. अरे किती हलणार आहे आता ताई तिथे बसू शकते. नमस्कार. हसता पण आहेत आणि पापण्या पण हलतायत तुमच्या. पाणी पण आलंय, पापण्या पण हलतायत आणि हसते पण आहे. ही ताई खूप छान अगदी शेवटपर्यंत टिकून होती, पण शेवटी खेळ आहे आपला हा. एकदा जोरदार टाळ्या त्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि आपला जो पहिला खेळ होता हसली ती फसली, त्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. तुमच्याकडे एक स्ट्रॉ दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यानंतर एक सरबताची छोटी बाटली आहे. ओके. आणि तुमच्या प्रत्येकीच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर हा जो स्ट्रॉ आहे तो असा तोंडात पकडायचा आहे आणि बरोबर बाटलीमध्ये तो स्ट्रॉ टाकून ते पूर्णपणे सरबत जे आहे ते प्यायचं आहे. जी ताई सगळ्यात आधी ही बाटली पूर्णपणे संपवेल ती असणार आहे पहिली. अशा 5 तया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तया बाद होणार आहेत. कळले तुम्हाला खेळ? हा काही प्रश्न कन्फ्युजन वगैरे आहे मनात? ओके. मी 5 ताईंना विनंती करतो की यायचं नाही, तुम्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. या बघूया कुठल्या 5 ताया आहेत त्याच्या पुढे जाणार आहेत. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 आणि व्यवस्थित तुम्ही तुमच्या समोरची बाटली त्या बाटलीमध्ये स्ट्रॉ हे करायचे. हा व्यवस्थित. 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समोरच आहे हा बाटली. तुम्हाला असे वाटेल की इकडे तिकडे ठेवलेले, तसं नाही. हा हात मागे मागे, स्ट्रॉला सुद्धा हात लावायचा नाही. आणि बॉटल पडली तरी पण बाधा तुम्ही तुमच्या समोरची. रेडी? 1 2 3. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा ये पाते. हा पटा पटा पटा. व्हेरी गुड. शाबाश शाबाश. पिऊन झाले की हात वरती करायचंय. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा शाबाश. ये पाते. लवकर प्यारे. हा लवकर लवकर लवकर. हा पटा 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 प्यायचे. 10 सेकंद. 10 9 8 7 6 3 2 आणि 1. आणि वेळ संपलेली आहे. एक स्ट्रॉ धमाल आहे आपल्या खेळातून या 5 तया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. भाऊजीने डोळ्यासमोर आणा. हा भाऊजी डोळ्यासमोर आल्यावर रागाने बोलेल, चालेल का? हा फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. ये बात आहे. ओहो, तुम्हाला त्या खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके. हा आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर डिश आहे, डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर फुंकर मारायचे. फुंकर नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे. एकदा का नाणं दिसलं की हात अजिबात सोडायचे नाही. ते नाणं असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. ओके. रेडी? 1 2 3. हा शाबास.
शबाश. हा व्हेरी गुड. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हात वरती करायचा नाणं तोंडात आल्यानंतर. हा ये पास ये पास. ओहो ओके. आणि एकदा जरा समोर बघा समोर बघा. लाजू नको. हा लाजू नको लाजू नको लाजू नको. हा समोर बघा. हा हा ओके. एकदा बघू दे भाऊजींना बघू दे. हो हो. कुठल्या ब्युटी पार्लर मधला हा मेकअप आहे? आमच्या. आणि आता निर्णय झालेले आहे. पहिली ताई जी गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये ती आहे लाइटिंग वाली ताई आपली. हा आणि दुसरी ताई आहे ही ताई. असं नाहीये. आणि 2 नंबर आहे ही ताई गेलेली आहे. 2 ताया गेल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ह्या 2 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे नारळ फोडताना होते पळापळ. आता हा खेळ असा आहे की हा एक नारळ आहे. हा नारळ घ्यायचा आहे आणि ह्या नारळाने जोरात हा नारळ फोडायचा. जी ताई जास्तीत जास्त नारळ फोडेल ती असणार आहे या भागाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळले? नक्की. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. एक मिनिट. हा निर्णय तुमच्या समोरच आहे. हा 1 2 3 4 आणि 5 आणि इथे 1 2 3 4 असं करून हा एकच नारळ आहे. त्याचे तुकडे 5 झालेले आहे. ओके. म्हणजे निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. असं काही नाही, माझीच फ्रेंड जिंकलेली आहे. बरं. मला खूप छान वाटतंय. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. नक्की. भाऊजींना द्यायची आहे हो, नक्की. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. मी ना काय बोललेले बाबा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार आहे मी हुकमाची राणी झाली होती? ऍक्च्युली सांगायचं झालं तर मी माझ्या पहिल्या माहेरी वहिनीसांना सांगणार. पण माझ्या दोघी पण वहिनीसा इकडे आहेत. हा. आणि गेल्यावर काय माझ्या मिस्टरांना समजा मग माझी एक बहीण आहे तिला मी पहिला सांगणार. क्या बात आहे. आणि हो बाजूला माझी एक जाव आहे. हा. आमची आहे पण मला खूप जवळची आहे तिला क्या सांगणार. बात आहे. बस थोडक्यात सगळ्यांनाच हा सांगणार. सांग. खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. मंडळी हीच असते आपली संस्कृती. म्हणजे आपली भाषा, आपले सण, आपले पदार्थ आणि आपल्यातली नाती ठरवत असतात की आपली संस्कृती कशी आहे. आणि देश विदेशातील लोकांना भुरळ पाडते ना ती ह्याचसाठी. चला तर मग हीच विविधता जपूया आणि आपले हे सगळे सण अगदी जोमाने साजरे करूया. त्या भेटूया उद्याच्या भागात राखी पौर्णिमेसाठी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.